अख्ख्या मसूरची छान चमचमीत, झणझणीत कोल्हापुरी स्टाईल भाजी तर आपण नेहमी करतो. पण जेव्हा या मसूरला आपण मोड आणून त्यापासून काही करतो ना, तर ते अजून जास्त पौष्टिक होतात. पण यावेळी आपण याची भाजी करणार नाहीये, तर मस्त चमचमीत वन पॉट मील असा मसूर भात आज आपण करणार आहोत. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करू. सगळ्यात आधी याकरता आपल्याला लागणार आहेत मोड आलेले मसूर. तर काय करायचं, अर्धा कप मसूर जे आहेत ते एक दिवसभर भिजत ठेवायचे. त्यानंतर रात्री याला कपड्यामध्ये घट्ट बांधून ठेवून द्यायचं आणि झाकून ठेवून द्या, म्हणजे त्यांना प्रॉपर उष्णता मिळते आणि मोड जे आहेत ते लवकर आणि छान यायला मदत होते. उन्हाळ्यामध्ये शक्यतो कोणत्याही कडधान्यांना मोड आणणं अगदी सोपं असतं, म्हणजे पटकन मोड येतात. हेच हिवाळ्यामध्ये तुम्हाला हे थोडंसं जास्त वेळ ठेवायला लागतील तरच याला मोड येतात. तर हे बघा, हे असे छान मोड आलेले आहेत. खरं तर हे एका दिवसापेक्षा थोडेसे जास्त ठेवलेले मसूर आहेत, त्याच्यामुळे असे लांब लांब मोड दिसत आहेत. त्यानंतर या ठिकाणी 1 कप अख्खा बासमती तांदूळ घेतलेला आहे, जो आपण बिर्याणीसाठी वगैरे वापरतो ना, तो छान असा मोठा बासमती तांदूळ घ्यायचा. त्याचा भात छान मोकळा आणि मस्त असा होतो. तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आणि मग 10-15 मिनिटं याला जे आहे ते भिजत ठेवायचं आहे. आता तांदूळ भिजतोय तोपर्यंत बाकीची सगळी तयारी आपण करून घेऊ. तर या ठिकाणी 7-8 पाकळ्या लसूण, 1 इंच आल्याचा तुकडा आणि थोडीशी पुदिन्याची पानं मिक्सरवर अशी जाडसर वाटून घ्यायची. जाडसर ओबडधोबड असं वाटण तयार करून घेतलं. त्यानंतर 2 मोठे कांदे उभे चिरून घेतलेत. आता कांद्याला जर का थोडंसं असं आधी मीठ लावून ठेवलं तर काय होतं, कांदा जेव्हा आपण तळतो तेव्हा त्याची चव खूप छान भारी येते. त्याच्यामुळे थोडंसं मीठ लावून घ्यायचं. कांदा सुटा करून घ्या हातानं. त्यानंतर याच्यामध्ये आपण एक मध्यम आकाराचा बटाटा घालणार आहोत. बटाटा घालणं ऐच्छिक आहे. जर तुम्हाला बटाटा नसेल घालायचा तर नाही घातला तरीसुद्धा चालेल. त्यानंतर एक मोठा टोमॅटो जो आहे तो मिक्सरवर असा क्रश करून घ्यायचा. अगदी बारीक एकसारखी पेस्टही करायची नाही. आता ही सगळी तयारी करून झाली की आता आपल्याला डायरेक्ट कुकरमध्ये जी आहे ती सगळी भाताला फोडणी घालायची आहे. कांदा तळणार आहोत, त्याच्यामुळं तेल थोडंसं जास्त असं घेतलेलं आहे. 2 ते 3 पळी तेल या ठिकाणी घेतलं. पहिल्यांदा याच्यामध्ये कांदा घालायचा आणि कांदा छान सोनेरी रंगाचा होईपर्यंत तळून घ्यायचा आहे. आता कांदा तळताना सगळ्यात जास्त वेळ जो आहे तो लागतो. बाकी तुम्हाला हा भात करताना फारसा वेळ असा लागत नाही. सुरुवातीला गॅस मोठा ठेवायचा आणि मग एक 3-4 मिनिटानंतर गॅस मध्यम आचेवर करून कांदा जो आहे तो छान असा सोनेरी रंगाचा होईपर्यंत तळून घ्या. अगदी काळपट करपटही होऊ द्यायचं नाही आहे आणि खूप जास्त गुलाबीसर आणि मऊ असा देखील ठेवायचा नाही आहे. हे बघा, असा छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतला. याला थोडासा वेळ द्यावा लागतो. 15 मिनिटं तरी याच्यामध्ये जातात. त्यानंतर यातला जो थोडा कांदा आहे तो नंतर भाताच्या सर्विंगसाठी तुम्ही बाजूला काढून ठेवू शकता. आता याच्यामध्ये आलं, लसूण, पुदिन्याची पेस्ट घातली. पुदिन्याचा खूप छान असा फ्लेवर या भाताला येतो, त्याच्यामुळे पुदिना अवश्य घाला. एकदा दोनदा याला परतून घेतलं की लगेच सगळे मसाले याच्यामध्ये घालायचे. तर छोटा अर्धा चमचा हळद घातली आहे. त्यानंतर 1 चमचा बेडगी मिरची पावडर घातली. आता याच्यामध्ये घालत आहोत 1 मोठा चमचा बिर्याणी मसाला. बिर्याणी मसाल्यामध्ये गरम मसाला पूड आणि खडे मसाले क्रश केलेले असतात. त्याच्यामुळं जादाचं तुम्हाला काहीही घालायची आवश्यकता पडत नाही. याचाच खूप छान असा स्वाद जो येतो भाताला येतो. अगदी बिर्याणीप्रमाणे हा जो भात आहे तो लागतो. त्याच्यामुळं अवश्य घाला. मसाले एकदा फक्त हलवायचे, लगेच मसाले करपू नयेत याकरता याच्यामध्ये टोमॅटोची पेस्ट टाकायची आणि मग 2 मिनिटं टोमॅटो जो आहे तो कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्या. टोमॅटो परतला की याच्यामध्ये घालायचे बटाट्याचे काप. बटाटासुद्धा तेलावर 1-2 मिनिटं परतून घ्यायचा आहे, म्हणजे मग त्याला चव छान येते. नंतर तो भातात शिजणारच आहे. आता मोडाचे मसूर जे आहेत ते सगळ्यात शेवटी घालायचे, नाहीतर काय होतं की याचे जे मोड आहेत ते नाजूक असतात, तुटू शकतात. त्याच्यामुळं शेवटी मसूर असा घातला. चवीनुसार मीठ याच्यामध्ये घालायचं आणि मोड तुटणार नाहीत याची काळजी घेत हे जे मसूर आहेत ते अलगदपणे असे परतून घ्यायचे. तेलावर परतले की त्याचा जो एक कच्चा वास असतो, कच्चेपणा असतो, तो जातो. आता याच्यामध्ये तांदूळ निथळून घालायचा. तांदूळसुद्धा या सगळ्या मसाल्यासोबत एकदा परतून घ्या. हा असा व्यवस्थित तांदूळ मिक्स झाला की मग याच्यामध्ये भात शिजण्यासाठी पाणी घालायचं आहे. तर आता पाणी किती घालायचं, अगदी मोजून दुप्पट पाणी याच्यामध्ये घालायचं. खूप जास्त पाणी घालायचं नाही आहे,
कमी पाण्यात जर का भात शिजवून घेतला तर तो छान मोकळा असा होतो. तर हे असं 2 कप पाणी याच्यामध्ये घातलं. चवीनुसार मीठ आता भाताला वाढवलेलं आहे. आता गॅस मध्यम आचेवर करायचा आणि पाण्याला एक उकळी येऊ द्यायची. एकदा का याला व्यवस्थित अशी उकळी आली की मग मात्र गॅस कमी करा आणि मंद आचेवर असंच झाकण न लावता हा जो भात आहे तो शिजवून घ्यायचा आहे. लगेच झाकण लावायची घाई करायची नाही, नाहीतर भात जो आहे तो अगदी गाळ होतो, चिखल होतो. त्याच्यामुळं असंच झाकण न लावता आपण मंद आचेवर भात जो आहे तो वर शिजवून घेणार आहोत. एक थोड्या वेळानंतर तुम्ही पाहू शकता भातामध्ये जे येते हे असं थोडंसं पाणी राहिलेलं आहे, खूप जास्तही पाणी नाही आहे. तांदळाच्या लेवलला येईल इतपत पाणी याच्यामध्ये आहे. आता या पॉईंटला कुकरचं झाकण लावायचं आणि मंद आचेवरच 5 मिनिटानंतर गॅस बंद करायचा. शिट्टी वगैरे व्हायची वाट बघायची नाही. 5 मिनिटानंतर गॅस बंद केला की पुन्हा कुकरची वाफ गेल्यानंतर याचं झाकण उघडलं. हे बघा मस्त असा मोकळा भात झालेला आहे. यातला मसूरही व्यवस्थित शिजला आहे. अगदी कुकरमध्ये करून देखील भाताचा प्रत्येक शीत असा छान मोकळा राहतो आणि तो व्यवस्थित शिजतो देखील. एखाद्या वेळी पोळी किंवा भाकरीचा कंटाळा आलेला असतो, अशा वेळी हा जर का मसूर भात केला तुम्ही तरीसुद्धा चालतो. बॅचलर्सला करायला देखील उत्तम पर्याय आहे. वरून तळलेला जो कांदा होता ना तो घालायचा आणि अर्थातच बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. अशा प्रकारे आपला मस्त चमचमीत असा मसूर भात तयार झालेला आहे. तयार झालेला आहे. याची रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.